मी निर्णय घेत राहतो, फर्मली घेत राहतो, कधी विचलित होत नाही आणि अल्टिमेटली आजपर्यंत लोकांना माझे निर्णयच लक्षात आहेत, मला कोणी शिवाय दिल्याचं लक्षात नाही. जो मैं कहता हूँ वो मैं करता हूँ और जो मैं नहीं कहता वो डेफिनेटली करता हूँ. नमस्कार. महाराष्ट्राचे तरुण तडफदार आणि खरंच सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री ज्यांना म्हटलं जातं, तुम्ही मिरचीच्या स्टुडिओमध्ये आलात. खरं तुमच्या बोलण्यातून कमी जास्त मिरची नेहमी लोकांना लागत असते, तुमचा तसा उद्देश नसतो पण ती लागत असते. आज बोलण्यातून ही एक वेगळी गोड मिरची तुम्ही देणार आहात आणि त्याकरता तुमचं मिरचीच्या स्टुडिओमध्ये खूप स्वागत आहे. थैंक यू. यस, खूप आभारी है. थैंक यू. एंड ये सहर्ष स्वागत करते हुए देवा भाऊ, सारे हिंदुस्तान, सारे ब्रह्मांड में जो ये इंटरव्यू देख रहे हैं, तुम लोगों को ये सवाल कितना सही लगेगा मालूम नहीं, बट जीतू राज को ये सवाल पूछने के लिए बहुत बिलख रहा हूं. मुख्यमंत्री साहब, मैं ये सवाल पूछूं इससे पहले आपसे इजाजत चाहूंगा. जीतू राज, हाँ पूछो. बिल्कुल पूछ लो. हाँ, बस मिल गया सवाल. आप वन ऑफ दोज कॉर्पोरेट डूड्स हैं, यानी कॉर्पोरेट में हम लोग कहते हैं, हमारे सीईओ हैं यतीश, हमारे नेशनल प्रोग्रामिंग हेड हैं विशाल, हम लोग उनको देखते रहते हैं कि ये क्या क्या करने वाले हैं, क्या नहीं करने वाले. मेरी प्रोग्रामिंग हेड है परागी, हमारे महाराष्ट्र के हेड हैं पुनीत केड़कर, हम लोग इनको देखते रहते हैं, ये क्या करते हैं, क्या करते हैं, इनकी कौन सी बात ये आज बोल रहे हैं जो कल चलेगी. आप वन ऑफ दोज कॉर्पोरेट इंसान हैं जिन्होंने कहा था मी परत येईन, और आप आ गए. प्लीज सारे कॉर्पोरेट बॉसेस और हम जैसे आर्जिस्ट को बताएं कि ये राज कैसे है, हाउ आर यू सो कॉन्फिडेंट कैसे थे कि मी परत येईन और आप आ गए वापस. देखिए, लाइफ में कॉन्फिडेंट तो होना पड़ता है और अगर मेरे लाइफ का अनुभव आप देखेंगे तो मैंने तो बड़ी आसानी से कहा था मैं परत येईल, पर संघर्ष बहुत करना पड़ा. आसानी से वापस नहीं आ पाया क्योंकि लोगों ने तो मुझे वापस लाया था 2019 के चुनाव में, लेकिन हमारे दोस्तों ने कुछ ऐसे हालात पैदा कर दिए कि हमारा वापस आना थोड़ा रुक गया. लेकिन हम रुकने वालों में से नहीं है, तो हमने तो पूरी ताकत लगाई और जैसे मौका मिला तो वापस आ गए. तो इसलिए मैं हमेशा कहता हूँ, जो मैं कहता हूँ वो मैं करता हूँ और जो मैं नहीं कहता हूँ डेफिनेटली करता हूँ. सॉरी, वी नीड दिस अगेन. एक बार फिर से ये डायलॉग होना चाहिए. वो पूरी तरह से मिर्ची के रंग में रंग है. एक बार फिर ये हो जाए. जो मैं कहता हूँ वो मैं करता हूँ और जो मैं नहीं कहता वो डेफिनेटली करता हूँ. क्या बात है. उनके बहुत उनकी पसंदीदा कविता है, क्या हार में क्या जीत में, किंचित भी नहीं भयभीत में. सो मुझको लगता है वही इन्स्पिरेशन आहे. किंचित भी भयभीत नाही. मला खरं देवाभाऊ तुम्हाला विचारायचं आहे की 365 दिवस, प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. 5 डिसेंबर तो दिवस आहे जो 2 दिवसांनी येतोय. 1 वर्ष तुमच्या सरकारला पूर्ण होत आहे. सो त्याकरता आगाऊ आधीच अभिनंदन आम्ही करतो. महाराष्ट्र तुमच्याकडे एका खूप वेगळ्या नजरेतून बघतो, एका विकासाच्या नजरेतून बघतो. आम्ही विचारलं की 2030चा महाराष्ट्र देवेंद्रजी कसा बघतात, तर काय सांगाल? मला असं वाटतं की पहिल्यांदा तर मी गेले 1 वर्ष महाराष्ट्र एक स्टेट म्हणून जो बिल्ड करायचा प्रयत्न करतो ॲज अन इन्स्टिट्यूशन. कारण गव्हर्मेंट एक प्रोसेस आहे, पण गव्हर्मेंटमध्ये इन्स्टिट्यूशन बिल्ड होत नाही. म्हणून माणसं चांगली आली तर ती चांगली चालते, वाईट आली तर ती वाईट होतं. अधिकारी चांगला आला तर तो चांगलं काम करतो. सो वी हॅव टू बिल्ड इट ॲज अ इन्स्टिट्यूशन. एखादी कॉर्पोरेट कंपनी जी असते त्याच्यात कॉर्पोरेट गव्हर्नन्स असतो. कॉर्पोरेट गव्हर्नन्स कसा असतो तर तो व्यक्तिनिरपेक्ष असतो. व्यक्ती बदलला तरी कॉर्पोरेट गव्हर्नन्स चालतो. तर इथे आता काही आपल्याला कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणता येत नाही, पण इन्स्टिट्यूशन म्हणून आपल्याला बिल्ड करता येते. तसं बिल्ड करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि पुढच्या 4-5 वर्षाचा जो काही एक रोडमॅप आपण तयार केलेला आहे तो $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा रोडमॅप आपला आहे. वी वॉन्ट टू बिकम द फर्स्ट सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी इन द कंट्री. आणि त्याकडे आपण अतिशय वेगाने चाललो आणि त्याच्याकरता काही थीम्स आपण तयार केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर लेड ग्रोथ आहे, पोर्ट लेड डेव्हलपमेंट आहे, पॉलिसी लेड इंडस्ट्रियलायझेशन आहे, फ्रंटियर टेक्नॉलॉजीज आहेत, AI बेस्ड ॲग्रिकल्चर आहे. अशा वेगवेगळ्या थीम्सवर आपण काम करतो आहोत आणि तुम्हाला त्याचं प्रत्यंतर दिसतं आहे. म्हणजे आज जर आपण बघितलं तर केवळ मुंबई नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं जे काम चाललेलं आहे ते नेक्स्ट लेवलचं आहे. आणि वी आर क्रिएटिंग एव्हरी डे, वी आर क्रिएटिंग अ न्यू इंजिनिअरिंग मार्बल. आत्ता मी इथे यायच्या आधी आपलं जे ऑरेंज गेट आहे तिथपासनं, म्हणजे ईस्टर्न फ्रीवेपासनं तर कोस्टल रोडपर्यंत एक टनेल, त्याचं मी आत्ता TBM लॉन्च करून आलो.
आता हा बघा कसं इंजिनिअरिंग मार्वल आहे की 700 प्रॉपर्टीज ज्या आहेत 100 वर्ष जुन्या वगैरे प्रॉपर्टीज त्याच्या खालून चालला आहे. त्याच्यातही जे काही आपलं सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे आहे त्याच्याही खालून चालू आहे. आणि त्यात महत्त्वाचं काय, सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेच्या खालून आपली अंडरग्राऊंड मेट्रो 3 गेली आहे. ते अंडरग्राऊंड मेट्रो 3च्या 50 मीटर खालून आता हा टनेल घेऊन आपण चाललो आहे. आणि याच्यामुळे आज जे वेस्टर्न सबर्ब्सच्या लोकांना न्यू मुंबई एअरपोर्टला जाण्याचा प्रॉब्लेम आहे, साऊथ मुंबईवाल्यांना समजा ईस्टर्न सबर्ब्सला जायचं आहे तर फ्रीवेपर्यंत जायलाच त्यांना इतका वेळ लागतो, हा सगळा वेळ कट होऊन जाईल. इट विल बी म्हणजे जिथे आज 45 मिनिट्स लागतात, इन 3 मिनिट्स यू विल बी एबल टू रीच. तर असे अनेक इंजिनिअरिंग मार्बल आपण तयार करतो आहे. आता आपण समृद्धी महामार्ग तयार केला, आता आपण शक्तिपीठ महामार्ग तयार करतो आहे, वाढवणसारखं पोर्ट आपण तयार करतो आहे की जे जगातलं पहिल्या 10मधलं पोर्ट असेल. आणि आपल्याला एक मॅरीटाईम शक्ती म्हणून त्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबई तयार होईल. किंवा आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये आता आपण जे नवीन एअरपोर्ट तयार करतो आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पुण्याची जी ग्रोथ आहे ती होणार आहे. आज आपण संभाजीनगरमध्ये किंवा नागपूरमध्ये जे इंडस्ट्रियलायझेशन करतो आहे याच्यामुळे नेक्स्ट लेवलला आपण चाललो. गडचिरोलीसारखा आपला भाग आहे की ज्या ठिकाणी न्यू स्टील सिटी आता तयार होते. सो मला असं वाटतं की कुठलंही क्षेत्र आपण बघा, म्हणजे आता शेतीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, वी आर द हॉर्टिकल्चर बास्केट. पण 50% महाराष्ट्र हा आवर्षण प्रमाण आहे, त्याच्यामध्ये पाऊस पडत नाही किंवा पाऊस हा इरेग्युलर आहे, तिथे दुष्काळ पडतो. सो आता आपण 3 नदीजोड प्रकल्प घेतलेले आहेत. आणि हे नदीजोड प्रकल्प म्हणजे आपण 500 किलोमीटरची नदी तयार करतो आहे, एक नदी दुसऱ्या नदीला जोडतो आहे. आणि त्यामुळे 2030पर्यंत सगळं काम होणार नाही, कारण त्याला 7 वर्ष 8 वर्ष लागतील, पण त्यातलं 60-70% एरिया आपण कव्हर करू शकू. सो दॅट विल बी ड्राऊट फ्री. कुठेही तिथे कधी दुष्काळाचा सामना आपल्याला करावा लागणार नाही. शेतीमध्ये आता आपण AIचे प्रयोग चालू केलेले आहेत शाश्वत शेती करता. त्यामुळे मला असं वाटतं की खूपच फॉरवर्ड लुकिंग अशा प्रकारचा महाराष्ट्र, एक बदललेला महाराष्ट्र. आणि बाय 2030 वी शुड नॉट बी कम्पिटिंग विथ द अदर स्टेट्स ऑफ इंडिया, वी शुड बी कम्पिटिंग विथ सर्टन ग्लोबल कंट्रीज. या दृष्टीने महाराष्ट्र बिल्ड करायचं आहे. क्या बात. आफ्टर दिस रिअली व्हेरी व्हेरी फॉरवर्ड लुकिंग आन्सर, म्हणजे आम्ही ह्या भविष्यामध्ये केव्हा असू केव्हा नसू ते देव जाणे, बट देवाभाऊंच्या या भविष्यवाणीचं पण आहात आणि मी पण आहे, काळजी करू नका. आई एम गोइंग टू टेक यू बैक, इतिहास के पन्नों पर पीछे ले जाऊंगा. ट्राई एंड रिकॉल व्हेन वाज द लास्ट टाइम जब आप बाकायदा किसी मुंबई की काली पीली में या रिक्शा में बैठ के ट्रैवल किए? देखिए, मैं 2014 हाँ मुख्यमंत्री बना उस दिन तक काली पीली में ही ट्रैवल करता था. मैं काली पीली में ट्रैवल करता था, मैं मुंबई के लोकल में ही ट्रैवल करता था. आप 2014 से पहले मैं 15 साल MLA था. उन 15 सालों में आप कोई भी दिन मैं जब विधानसभा पहुंचता था उसका अगर किसी चैनल से चित्र ले लेंगे तो आपको मैं टैक्सी से ही उतरता हुआ दिखूंगा. मैं काली पीली यूज़ करता था. इसलिए हाँ, ये बात ज़रूर है कि मुख्यमंत्री बनने के बाद मैंने एक बार काली पीली यूज़ किए, वो भी मतलब सेरेमोनियल टाइप यूज़ किए, उसके बाद नहीं किए. अब ये सवाल देवाभाऊ पूछा, उसकी एक खास वजह है. हाँ, लेकिन ऑटो रिक्शा मैंने नागपुर में यूज़ किया है. हाँ, ये सवाल एक्चुअली एक प्रीफिक्स था टू द अदर क्वेश्चन जो मुख्य प्रश्न में पूछने वाला हूँ. पिछले कुछ दिनों से, यानी जब मुंबई में RTO के पास जो गैस बंद हो गया था, उसकी वजह से मुंबई की कई काली पीली एंड टैक्सी वालों ने मुंबईकरों का बहुत शोषण किया. उसी के साथ बढ़ते हुए मुंबई का AQI लेवल भी भ्रष्ट हो गया. अब ऐसे समय पर कई मुंबईकर जो मेरे को शो करते हुए मुंबई की आवाज जितुराज जैसे एक शो असतो कॉल करते हैं और बहुत सारी परेशानियां बताते हैं. अब वाइल वी वर डूइंग दैट शो, कई लोगों ने मेरे से कहा जितुराज कभी मुख्यमंत्री से बात करें तो ये सवाल उठाना. तो मैं ये उनकी तरफ से सवाल पूछ रहा हूं कि अगर आम मुंबईकरों ची गड़चेपी ये काली पीली वाले या रिक्शा वाले करते हैं, जब भाड़ा 30 रुपए हो उसकी जगह 1000 रुपए लेते हैं, 500 रुपए लेते हैं, और आम साधारण मुंबईकर जो रोज ट्रैवल करता है वो अगर बहुत परेशान हो जाता है, उसे सीधे मुख्यमंत्री के पास आकर कंप्लेन करनी है, वो क्या करेगा? देखिए, 2 चीज़ें इसमें है. एक तो सीधे मुख्यमंत्री के पास आने की भी ज़रूरत नहीं है. डायल 112 112 डायल करेंगे, तुरंत उनको हेल्प मिलेगी. दूसरा, ट्रैफिक पुलिस के हैंडल से, मुंबई पुलिस के हैंडल से, इनमें से किसी भी हैंडल पे नोटिफाई करेंगे तो तुरंत उसका जवाब मिलता है. और तीसरा,
मेरे किसी भी हैंडल पे नोटिफाई किया तब भी हम उसको नोटिस करते और उसके ऊपर हम लोग कार्रवाई करते। लेकिन इसमें हर समय सीएम के लेवल पर एस्केलेट करने की आवश्यकता नहीं होती। ये जो मैंने हैंडल्स बताए या ये 112 जो बताया, इसके ऊपर हेल्प मिलती ही है। और 112 में तो अभी मुंबई में हमारा जो रिकॉर्ड बना है पिछले 6 महीने का जो हमारा एवरेज है, तो वी हैव बीन एबल टू प्रोवाइड हेल्प विद इन 5 मिनट्स। वाओ वाओ, ये मुंबई को बहुत आश्वस्त करेगी ये बात। बहुत अच्छा लगा। मैं इससे जुड़ा हुआ एक और सवाल पूछने वाला हूँ, बट अ लिटिल लेटर। सर, आपल्या मराठीत एक म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. तुमच्या शेजारी निंदकांच्या कॉलन्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला ट्रोल करत असता मला खूप कौतुक वाटतं की एवढी लोक वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल करतात, काय काय बोलत असतात, आणि की आपण किती नाही म्हटलं तरी मनावर त्याचा परिणाम होतो की अरे आपण एवढं चांगलं काम करतोय, इतकं जीव तोडून मेहनत करतोय, तरी लोक आपल्याला ट्रोल करतायत. सो याला कसं तुम्ही हँडल करता? एवढं ट्रोलिंग होऊनही आपला ठरलेल्या ध्येयापासून बाजूला नाही व्हायचं, काम करत राहायचं आणि ट्रोलिंगला उत्तर नाही द्यायचं, हे कसं शक्य आहे? 2 गोष्टी आहेत. एक तर राजकारणामध्ये मी एक गोष्ट शिकलो की पेशन्स इज व्हर्च्यू. हो, सो यू हॅव टू बी पेशंट. तुम्हाला गोष्टी ऐकाव्या लागल्या पाहिजेत, ऐकता आल्या पाहिजेत. आणि मी तर ज्यावेळेस आमचे नवीन निवडून आलेले लोक जेव्हा येतात तेव्हा त्यांना मी सांगतो की तुम्हाला राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा शिव्या खाण्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. कारण अल्टिमेटली काय की लोकांच्या अपेक्षा, आशा, आकांक्षा असतात. त्यामुळे जे तुम्हाला शिव्या देतात तेच तुम्हाला निवडून देखील देतात ना. तर त्याच्यातला पहिला गोष्ट पेशन्स आहे. दुसरं असं आहे की हे खरं आहे की अनेक वेळा अननेसेसरीली तुम्ही ट्रोल होतात, ज्याच्याशी तुमचा संबंध नाही त्याच्यामुळे ट्रोल होतात, तुम्हाला मोटिव्ज लावले जातात, त्यावेळेस तुम्हाला दुःख होतं आणि ते साहजिकही आहे दुःख होणं. पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो की लोक तुम्ही काय केलं हे लक्षात ठेवतात, त्यावेळेस कोण काय बोलत होतं हे कोणीच लक्षात ठेवत क्या नाही. बात आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय लक्षात राहतो. तो निर्णय घेत असताना कोणी काय नावं ठेवली 15 दिवसांनी कोणाला लक्षात येत नाही. सो वाय शुड यू बी बॉदर्ड. म्हणजे त्याच्यामुळे त्याचा फार काही मी विचार करत नाही. मी निर्णय घेत राहतो, फर्मली घेत राहतो, कधी विचलित होत नाही. आणि अल्टिमेटली आजपर्यंत लोकांना माझे निर्णयच लक्षात आहेत, मला कोणी शिवाय दिल्या ते लक्षात नाही. मैं वापस आऊंगा, वो आ गए, ये कोई नहीं भूलता. ॲज अ हार्ड कोर मुंबईकर, म्हणजे यू आर फ्रॉम नागपूर बट तुम्ही मुंबईमध्ये ही राहता, म्हणून मी तुमच्यामधल्या मुंबईकराला हा प्रश्न विचारतोय. कभी ऐसा लगता है क्या कि जो प्रदूषण फिलवक्त मुंबई में फैल रहा है देवा भाऊ, हम दिल्ली के करीब जा रहे हैं? दिल्ली जैसे ही हो जाएगी मुंबई में परिस्थिति? दिल्ली जैसे बिल्कुल मुंबई नहीं होगी. देखिए, मुंबई दिल्ली के हिसाब से बहुत अच्छी है. और अभी हमारा सारा पब्लिक ट्रांसपोर्ट जो तैयार हो रहा है ये ग्रीन ट्रांसपोर्ट है. ये जितना हम बढ़ाते जाएंगे उतना हम प्रदूषण को कम कर पाएंगे. और उसके साथ साथ अभी देखिए नेक्स्ट 5 years वी आर इन अ फेज वेयर वी आर टोटली रीबिल्डिंग द मुंबई. बी इट द इंफ्रास्ट्रक्चर, बी इट द हाउसिंग, द एंटायर मुंबई इज इन टू रीबिल्डिंग. तो उसका भी एक इम्पैक्ट मुंबई पर है. बट इन नेक्स्ट 5 years इट विल स्टेबलाइज. क्योंकि ये जो सारे काम अभी मुंबई में हो रहे हैं ये सारे काम एक ऐसे लेवल तक पहुंच जाएंगे कि जिसके बाद आज जो हम लोगों को परेशानी, प्रदूषण का सामना ये रीबिल्डिंग के कारण करना पड़ता है वो नहीं करना पड़ेगा. और उसके बाद करीब 20-25 साल तक तो नए रीबिल्डिंग की आवश्यकता भी नहीं पड़ेगी, बहुत अपग्रेडेशन की आवश्यकता भी नहीं पड़ेगी. तो मुझे लगता है कि एक संक्रमण का काल ये मुंबई देख रही है. मुंबई को हम कभी भी दिल्ली जैसा प्रदूषित नहीं होने देंगे. आई एम नॉट गोइंग टू लीव यू देयर. मैं इस पे छोड़ नहीं रहा हूँ. मैं इसी प्रश्न का एक और सबसेट पूछ रहा हूँ. हमारी जो फाइनेंशियल कंट्रोलर है, हमारी हेड एक लंबे समय तक प्रीति नेहलानी है अभी, एंड वो हमेशा ऐसे कुछ बोलेंगे तो बोलती है डेट दो डेट. तर मी असं विचारलं की व्हेन विल बी द डे जब जीतूराज मुंबई की सड़कों पर घूमेगा इंटरव्यू करने के लिए लोगों का, एंड मुंबई टोटल सारे कंस्ट्रक्शन, ये जो मेट्रो चल रहे हैं, फ्लाईओवर चल रहे हैं, ये सारे कंस्ट्रक्शन खत्म हो जाएंगे एंड जीतूराज बड़ी शान से घूमेगा विदाउट एनी प्यूरिफायर. ऐसा कोई डेट? देखिए, इसमें जैसे अगर मेट्रो की बात करें तो एवरी ईयर हम लोग 50 किलोमीटर्स ऐड कर रहे हैं. लेकिन साथ साथ नए एरियाज में भी हम लोग शुरुआत कर रहे हैं. लेकिन मुझे लगता है कि मोस्ट ऑफ द मुंबई विल बी एबल टू कवर बाय 2030. एक्सटेंडेड मुंबई, व्हेन आई टॉक अबाउट मुंबई, मैं एमएमआर रीजन की बात करता हूँ, नॉट जस्ट मुंबई, महा मुंबई की बात करता हूँ. तो एमएमआर रीजन में कुछ नए एरियाज़ में काम चलता होगा, लेकिन जो एक मेजर एरिया है वो हमारा कवर हो चुका होगा. रोड्स के मामले में हम जो कंक्रीट रोड कर रहे हैं वो हमारा कवर हो चुका होगा. रीडेवलपमेंट में जो बड़े प्रोजेक्ट्स हैं वो सारे प्रोजेक्ट्स कंप्लीट होंगे. तो मुझे लगता है कि देखिए, कोई भी
इकोनॉमी में काम ख़त्म तो नहीं होता है, लेकिन एक जो स्टेबलाइजेशन की स्टेज होती है वो स्टेज हम 2030 तक ला देंगे। वाओ, मैं ये डेट अभी मेरे सिर पे लगा के घूमने वाला हूँ देवा भाऊ। सर मग असे तुम्ही म्हणालात की दिल्लीपेक्षा मुंबई खरंच चांगलं आहे, मला खूप बरं वाटलं. Yes. आणि त्यातून एक मी वेगळा पण संदेश घेतला की मुंबई चांगलं आहे. सर एक त्याला जोडून एक प्रश्न की समजा देवेंद्रजी नागपूरमध्ये आहेत, काही कामाकरता गेले आणि घराच्या बाहेर 2 गाड्या उभ्या आहेत, एक गाडी मुंबईला निघाली आणि एक गाडी दिल्लीला निघाली, कुठली गाडी प्रेफर करतील? मुंबई. आमची मुंबई. मुंबई की आवाज देवा भाऊ. बऱ्याच लोकांना तुम्हाला दिल्लीच्या गाडीत बसवायची घाई आहे. लोकांना फार घाई आहे मला दिल्लीच्या गाडीत बसवायची, पण असं आहे की आपण सगळ्यांनी ऐकलं आहे की समय से पहले किस्मत से ज़्यादा न किसी को मिला है न किसी को मिलेगा, तो समय जब आएगा तो जहाँ जाने को बोलेंगे वहाँ जाऊँगा. सर पण खरं सांगू, आम्हाला असं वाटतं की समय किस्मतपेक्षा आमच्या किस्मतमध्ये असे मुख्यमंत्री मिळाले हे आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की ज्या मुख्यमंत्र्यांचं सगळीकडे लक्ष आहे. नो एंड टारगेट्स हैं, एंड द ब्यूटी तुमच्याबरोबर बोलताना कळत है कि आप वो टारगेट्स डेट्स के हिसाब से काम कर रहे हैं. एंड वन ऑफ माई फेवरेट थिंग्स इज, मैं शो पर भी बोलते रहता हूं कि मैं वापस आऊंगा, एंड वो आ गए वापस. बट पॉलिटिक्स धीरे धीरे देवा भाऊ, आदरणीय मुख्यमंत्री साहब, बहुत पावरफुल होने लग गया है. एंड चूंकि आज की जनरेशन इंस्टाग्राम, एक्स इनको बहुत फॉलो करती है, वीडियो गेम्स को फॉलो करती है, वो सब भी इस करियर को देख रहे हैं बिकॉज पॉलिटिशियंस हैव बिकम आवर मेन. म्हणजे आम्ही उघडलं, वी ओपन आर इंस्टाग्राम, वी सी कोई पॉलिटिकल रील, वी ओपन आर एक्स, वी सी कोई पॉलिटिकल न्यूज. बट अभी भी हिंदुस्तान में, मुंबई में पॉलिटिक्स एज अ करियर बहुत बड़ा नहीं हुआ है. आप मुख्यमंत्री हैं, अगर मैं बोलूं कि एज अ करियर, सारे जो विद्यार्थी सुन रहे हैं, क्या एज अ करियर ये लेना चाहिए पॉलिटिक्स, या ये खतरनाक करियर है? सोच के लो. देखिए ऐसा है कि एज अ करियर इसको लेना है तो एज अ मिशन लेना पड़ेगा. क्या बात. देखिए आप पॉलिटिक्स को प्रोफेशन नहीं बना सकते. इट कैन नॉट बी योर प्रोफेशन. आप प्रोफेशन के रूप में उसको लोगे तो आप बैलेंस शीट का विचार करोगे, प्रॉफिट एंड लॉस का विचार करोगे. और अगर ट्रांसफॉर्मेशनल पॉलिटिक्स करनी है तो बैलेंस शीट के भरोसे वो नहीं चलती. उसमें एक आपका मिशन होना चाहिए ट्रांसफॉर्मेशन का. तो इसलिए जो लोग आना चाहते हैं, और आने ही चाहिए अच्छे लोग, बिकॉज हम लोग हमेशा कहते हैं कि आपको वैसे राजा मिलेगा जैसा आप डिज़र्व करते हो, क्योंकि आप चुन कर देते हो. हालांकि आज के ज़माने में राजा कहना तो गलत है क्योंकि हम लोग तो सारे सेवक हैं, लेकिन राज्यकर्ता हम कह सकते हैं. तो इसलिए अगर आपको जो बदलाव चाहिए वो बदलाव के लिए आपको आगे आना पड़ेगा. तो मैं तो कहता हूँ कि युवाओं ने आना चाहिए. इसमें संघर्ष बहुत है, वो संघर्ष करके आना चाहिए. इट इज़ नॉट अ केक वॉक, क्योंकि पब्लिक में काम करना पड़ता है, लोगों में काम करना पड़ता है, लोगों में आपको एक कॉन्फिडेंस जनरेट करना पड़ता है. तो वो अगर आप कर सकते हैं तो आप ज़रूर आइए. और मैं इतना कह सकता हूँ कि ये बहुत इफ़ेक्टिव माध्यम है सोशियो पॉलिटिकल चेंज के लिए. इट्स अ इंस्ट्रूमेंट ऑफ सोशियो पॉलिटिकल चेंज. और आप इसके भरोसे निश्चित रूप से एक बड़ा बदलाव ला सकते हैं, लेकिन बशर्ते कि आप इसको अपना प्रोफेशन न माने, बशर्ते आप मिशन के साथ यहाँ आए. क्या बात है. ऋतुराज, या पॉलिटिक्सला लागून एक प्रश्न फक्त विचारतो तुम्हाला की आजकाल सगळ्या पॉलिटिक्सकडे बघताना प्रचंड हेवेदावे, एकमेकाबद्दल सतत वाईट बोलणं, एकमेकाबद्दल सतत दूषण देत राहणं, आणि मग असं म्हणत असताना आपण यशवंतराव चव्हाणांचा दाखला देतो की यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये हे इतकं छान होतं. मला तुमचं नेचर माहिती आहे, आम्ही तुम्हाला सगळ्यांना बघतो, किती सुसंस्कृतपणे तुम्ही उत्तर देता, विरोधी पक्षात असताना सुद्धा किती सुसंस्कृतपणे आणि अभ्यासूपणे तुम्ही सगळं मांडत होतात. तुम्हाला असं वाटतं का देवेंद्रजी की आपणच पुढाकार घेऊन ह्या सगळ्याला लाईनदोरीमध्ये एका रेषेत आणावं, की हे हेवेदावे, वाद, भांडणं, कोणाबद्दल तरी वाईट बोलणं हे सगळं कमी तरी होईल निदान? नाही, मला असं वाटतं की जशी स्टॅबिलिटी येतं ना तसं ते कमी होतं. सो मधले 5 वर्ष जे गेले ते फार अनस्टेबल होते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समधला जो सुसंस्कृतपणा होता तो कमी झाला. म्हणजे टोकाचे एकमेकाच्या विरुद्ध बोलणं आणि शत्रूसारखं वागणं, अशा गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात झाल्या. पण आता जसं पॉलिटिक्स स्टॅबिलाइज झाला तर मी तर सांगितलं की मला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी ज्यांनी माझ्याबद्दल उलटसुलट बोललं, मी त्यांचा बदला घेणार आहे. आणि माझा बदला हाच आहे की मी त्यांना माफ केला आहे. सो मी हे सभागृहात सांगितलं. आणि त्याच्यानंतर मी कुठेही अशा प्रकारचं सुडाचं राजकारण करत नाही, ते केलं नाही. सो मला असं वाटतं की आपण जर असं वागलो तर कदाचित रेसिप्रोकेशन होईल आणि त्यातनं पुन्हा सुसंस्कृतपणा जो महाराष्ट्राचा आहे तो आपण परत आणू शकू.
क्या बात है। अब संयोगाने आप महाराष्ट्र के मुख्यमंत्री हैं एंड महाराष्ट्र का बहुत इंपॉर्टेंट हिस्सा मुंबई है। मैं शो करते हुए प्राय कहते रहता हूं कि संपूर्ण हिंदुस्तान के लिए हम दाल रोटी की व्यवस्था करते हैं आणि मला फार बरं वाटतं Yes. कि पूरा हिंदुस्तान मुंबई में आता है। हम लोग एक मेल्टिंग पॉट है जहां यूपी है, कश्मीर है, कोलकाता है, दिल्ली है, नोएडा है एंड बड़ी खूबसूरती से मुंबई ने इन सारे कल्चर्स को बनवा के रखा है। जहां हम हिंदी बोलते हैं, मराठी बोलते हैं, गुजराती बोलते हैं। आप जब इसको देखते हैं, हम लोगों ने मिलकर एज सिटीजन्स ऑफ मुंबई या महाराष्ट्र क्या क्या करना चाहिए ताकि पूरा हिंदुस्तान एज ए टूरिस्ट अट्रैक्शन सेंटर भी यहां पर आए, इस जगह को देखे, वापस जाए या यहां नौकरी करे, जो भी है। व्हाट डू यू थिंक एज द चीफ मिनिस्टर? मुझे ऐसा लगता है कि आज जो टूरिस्ट है उनका मुंबई के प्रति एक अट्रैक्शन है ही, और देश भर में जो लोग रहते हैं ना, उनमें से कोई ये नहीं सोचता कि मैं एक बार तो भी ज़िंदगी में चेन्नई जाऊँ या एक बार तो भी मैं कोलकाता जाऊँ। वो ये ज़रूर सोचता है कि एक बार तो मैं मुंबई जाऊँ। और इसमें ऑफ कोर्स बॉलीवुड का भी एक बड़ा योगदान है कि लोगों को बॉलीवुड का भी बड़ा आकर्षण है, लेकिन ये एक बहुत ही जादुई शहर है। और ये एक ऐसा शहर है कि जहाँ छोटे छोटे शहरों से बड़े बड़े सपने लेकर लोग आते हैं और अपने सपनों को पूरा करते हैं। देखिए, एवरीबडी इन मुंबई हैज़ अ स्टोरी टू टेल। ये मुंबई की खासियत है कि आदमी के पास अपने जीवन के संघर्ष की एक गाथा है, और जो भी मुंबई में सक्सेसफुल है उसमें से 90% लोग ये सेल्फ मेड होते हैं। लेकिन ये मुंबई की ताकत है कि जिसमें क्षमता है और जिसमें एक प्रकार से इच्छा शक्ति है, ऐसे हर आदमी को ये मुंबई बड़ा बनाती है। तो मुझे लगता है कि ये मुंबई की एक बहुत बड़ी खासियत है। दूसरा ये है कि मुंबई ये कल्चर्स का भी एक मेल्टिंग पॉट है, क्योंकि आप देखिए अब मुंबई का गणेशोत्सव, अब गणेशोत्सव तो ये हमारे जो सारे मराठी लोग हैं इनका एक सबसे महत्वपूर्ण उत्सव है। लेकिन मुंबई का गणेशोत्सव, मुंबई में बसने वाले सभी प्रकार के लोग इस गणेशोत्सव में पूर्ण सांस्कृतिक पद्धति से, पूर्ण मराठी पद्धति से इसको मनाते भी है, इसको सेलिब्रेट भी करते हैं। और अब ये मुंबई से निकलकर देश भर का गणेशोत्सव बनाए। तो मुझे लगता है, या गोविंदा की बात आप करें तो गोविंदा का भी ऐसा ही है। तो ये जो मुंबई ने कुछ एक अपनी संस्कृति तैयार की है, अपने त्यौहार तैयार किए, उन त्योहारों को एक अलग एक दर्जा उसको दिया हुआ है, इसके कारण मुंबई में लोग आना चाहते हैं। और अभी तो जब हम गणेश विसर्जन करते हैं तो 10-12 देशों से लोग आते हैं, और लगातार वो बढ़ रहे हैं। शायद अगले साल 30-35 देशों से लोग आएंगे। तो मुझे लगता है कि अगर हमारा जो कल्चर है, हमारा कोई कल्चर है, अभी जो हमारे आज भी मुंबई के अंदर जो हमारे कोळी समाज के गांव है, उन गाँव में वही कल्चर हमको देखने को मिलता है। बहुत खूबसूरत कल्चर है। तो मुझे लगता है कि ये सारी चीज़ें जो है, ये जितनी हम शोकेस करेंगे उतना लोग और यहाँ पर आना चाहेंगे। वाह, ऋतुराज, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, पर्यटनाचा विषय निघालाय म्हणून कुंभमेळा येऊ घातलेला आहे आणि पुढच्या वर्षी त्याचं ध्वजारोहण होणार आहे। 1.5 वर्ष जवळजवळ हा सगळा सोहळा चालणार आहे आणि सगळ्या जगातून कुंभमेळ्याकरता लोक येतात आणि प्रयागराजचा कुंभमेळा इतका मोठा झाल्यानंतर एक खूप मोठी जबाबदारी महाराष्ट्राच्या खांद्यावरती आहे। तुमच्या मुलाखतीतून तुम्ही नेहमी सांगता प्रयागराजकडे खूप मोठी जागा आहे आणि ती नाशिककडे नाही आहे। सो कुंभमेळ्याच्या नियोजनाबद्दल आम्हाला सांगा। अशी एक ओरड आहे की वेळ कमी आहे आणि त्यामानाने कामं सुरू व्हायला थोडासा उशीर झालेला आहे, असं खरंच काही आहे का? आणि कशा प्रकारे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या कुंभमेळ्याकडे बघताय? आम्ही यावेळेस, कारण मागचाही कुंभमेळा मी पार पाडला होता, त्यावेळेस माझ्याकडे फार कमी वेळ होता, तरी देखील आपण सगळ्या गोष्टी करून चांगल्या पद्धतीनं तो केला। पण मला ही अपेक्षा आहे की मागच्या वेळेसपेक्षा 3 ते 4 पट जास्त लोक मागच्या कुंभमेळ्यात नाशिकच्या जेवढे आले होते, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या, त्याच्यात 3 ते 4 पट अधिक लोक या ठिकाणी येतील। पण आमचा प्रयत्न काय आहे की या कुंभमेळ्याला एक क्वांटिटेटिव्ह दर्जापेक्षा क्वालिटेटिव्ह दर्जा आपल्याला कसा देता येईल, कारण जी सनातन संस्कृती आपली आहे त्या सनातन संस्कृतीचा एक वैश्विक आविष्कार म्हणजे आपला कुंभमेळा आहे। आणि या सनातन संस्कृतीचे खूप वेगवेगळे अंग आहेत आणि ते अतिशय वैज्ञानिक अशा प्रकारचे अंग आहेत। त्या सगळ्या वैज्ञानिक ज्ञानाला आपल्याला या कुंभमेळ्याच्या माध्यमातून जगासमोर कसं आणता येईल, त्याचे एक्सपर्ट्स कसे आणता येतील, त्यांचा परिसंवाद आपल्याला कसा घडवता येईल। म्हणजे कुंभमेळा
चा एक फोमो तयार होऊन केवळ लोकांनी स्नान करणं आणि आपलं पिक्चर पोस्ट करणं इतक्यापुरतं कुंभमेळा त्या ठिकाणी मर्यादित न राहता तो ज्ञानवर्धन करणारा, कारण कुंभमेळा ज्या काळामध्ये म्हणजे अगदी 300, 400, 500 वर्षापूर्वीचाही आपण जर विचार केला तर त्यावेळी तो एक प्रकारे ज्ञानमंथनाचा मेळा होता. तर ते ज्ञानमंथन जे आहे हे पुन्हा आपल्याला कसं सुरू करता येईल हा आपला प्रयत्न आहे. कामं सगळी आपण सुरू केलेली आहेत. 20-25 हजार कोटी रुपयाची कामं आपण करणार आहोत. सगळी कामं आपली वेळेत पूर्ण होतील हा मला विश्वास आहे. त्या संदर्भातलं त्याचं प्लॅनिंग आपण केलेलं आहे आणि अल्टिमेटली आपल्याला हा लोकांचा मेळा करायचा आहे, सरकारचा मेळा नाही आहे, लोकांचा आणि साधू संतांचा मेळा अशा पद्धतीनं आपण त्याला तयार करतो. सर, खरं खूप छान तुम्ही म्हणालात की कुंभमेळा हा ज्ञानाचा कुंभमेळा आहे आणि खरंच त्या दृष्टिकोनातून काही करायचं असेल तर या निमित्ताने मला सुचलं की कुंभ कॉन्क्लेव्ह सुद्धा खरं मिरचीच्या माध्यमातून आपण खरं आम्हाला सांगितलं तर आम्ही केली पाहिजे. असं आहे की अल्टिमेटली जेव्हा अशा प्रकारचा एक मोठा इव्हेंट होतो त्यावेळी तो बिल्टअप करण्याकरता एक त्याचं वातावरण तयार करावं लागतं. आपण ज्याला इकोसिस्टीम म्हणतो ती इकोसिस्टीम बिल्ड करावी लागते. ती इकोसिस्टीम बिल्ड करण्यामध्ये रेडिओ मिरची निश्चितपणे एक चांगला रोल त्या ठिकाणी करू शकते. आम्ही जरूर म्हणजे तुम्ही काही प्लॅन करा, आम्ही तुमच्यासोबत काही प्लॅन करू. सर, आम्ही कॉन्क्लेव्ह करू, तुम्हाला यायला लागेल आमच्या. ये नक्की जरूर. तरी फक्त छोटा जोडून प्रश्न, कारण हा प्रश्न सध्या ना सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला आहे आणि तो म्हणजे कुंभमेळ्याच्या निमित्ताने काही झाडं काढावी लागणार आहेत आणि खूप असा गैरसमज तयार झाला की खूप झाडं तोडायची आहेत, खूप झाडं तोडायची आहेत. बरं, काय हल्ली सोशल मीडियावरती अभ्यास न करता व्यक्त होणं हा ही एक फॅशन आहे. तर मुख्यमंत्री म्हणून तुमच्यापर्यंत हा विषय सगळा पोचलेला असेल, या विषयाकडे तुम्ही कसं बघता? हा प्रश्न कसा सोडवता येईल सहजपणे? मुळामध्ये पहिल्यांदा प्रश्न पूर्ण समजून घेतला पाहिजे. आपल्याकडे नाशिकमध्ये साधूग्रामची जागा आहे आणि अनेक कुंभमेळे झाले. त्या साधूग्रामवर आपण साधूंची व्यवस्था करतो कारण आखाड्यांचा मेळावा आहे. त्यामुळे जे प्रमुख आखाडे आहेत ते त्या नाशिकच्या त्या साधूग्रामच्या जागेवर त्यांचा ठिया असतो आणि तिथेच सगळे साधू संत आखाडे येत असतात. आता आपण जसं मी मागेही सांगितलं की आपण जर प्रयागराजचा विचार केला तर त्या ठिकाणी 15,000 हेक्टर बापरे एवढा नदीचा तट आहे आणि आपल्याकडे साधूग्राम करतात 300-350 एकर जागा आपल्याकडे. आता ही जागा तशी रिकामी असते. आपण जर या जागेचा 2014, 15, 16 या दरम्यानचा गुगल इमेजरी जर याची बघितली तर तिथे ती झाडं दिसत नाहीत. आपण ज्यावेळेस मी मुख्यमंत्री असताना आमच्या सुधीर भाऊंनी 50 कोटी वृक्ष लागवड वगैरे असे टार्गेट्स आम्ही दिले होते, त्यावेळेस महानगरपालिकेने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली, त्यात इथेही केली. आता म्हणजे मी त्याला काही माइंडलेस म्हणणार नाही, चांगलं केलं त्यांनी, पण त्यावेळेस कदाचित हे लक्षात आलं नसेल की इतकी डेन्स आपण जर वृक्ष लागवड केली तर उद्या आपल्याकडे याच्यापेक्षा वेगळी जागा साधूग्रामला नाही आहे आणि म्हणून आता ती वृक्ष मोठी झाली. आता प्रश्न निर्माण झाला की साधूग्राम करतात काम करायचं आहे तर त्या ठिकाणी काही करायला जागा नाही आहे आणि म्हणून मग महानगरपालिकेने निर्णय घेतला की ही झाडं आपण काही कापली पाहिजे, काही रिप्लांट केली पाहिजे. अर्थात झाडं कापणं हा कोणालाच आवडणारा विषय नाही, तो मला देखील आवडत नाही. काही गोष्टी कराव्या लागतील, काही गोष्टी टाळता येतील आणि म्हणून आम्ही आता महानगरपालिकेला सांगितलेलं आहे की एकतर तुम्ही नंबर त्याचा कमीत कमी कसा करता येईल, थोड्या अडचणीत आपण व्यवस्था करू ते करा आणि जो नंबर असेल तो कापण्याच्या ऐवजी आता रिप्लांट करणं सोपी. आपण सेम सॉईलमध्ये करू शकतो, म्हणजे जे मध्यभागी झाड आहे ते साईडला नेऊन लावलं तर सेम सॉईलमध्ये देखील आपल्याला करता येतं आणि ॲज अगेन्स्ट दॅट जास्तीची झाडं देखील आपल्याला लावता येतात. तर त्या दृष्टीने तुम्ही हे सगळं रिथिंक करा असं आपण त्यांना सांगितलं, ते त्याचा प्रयत्न करतात. मला एवढंच वाटतं की याचं निव्वळ राजकारण करायचं, कारण काय का निवडणुका जवळ आल्या, आता नाशिकच्या निवडणुका आहेत, कदाचित जानेवारीत होतील, तर निवडणुकांपर्यंत जे पर्यावरणवादी तयार होतील, म्हणजे जे राजकीय पर्यावरणवादी आहेत, त्या राजकीय पर्यावरणवाद्यांना माझ्याकडे काही उत्तर नाही आहे. जे खरे पर्यावरणवादी आहेत त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यातनं उत्तर शोधू. आता एखाद दोन प्रश्न टिपिकल रेडिओ प्रश्न असणार आहे, तर ह्याचं उत्तर देताना तुम्ही असं म्हणू शकता जितूराज मला उत्तर द्यायचं नाही आहे, कारण हे लिस्नर्स करून आलेले आहेत. आता आपला जो मला जेव्हा महाराष्ट्राचा सर्वश्रेष्ठ मेल आरजी म्हणून पुरस्कार तुम्ही आशिष शेलार आणि आशाताईंनी दिला, पहिला ऑफिशियल रेडिओ पुरस्कार, तर त्या सोहळ्याला कित्येक लोकांनी यूट्यूबवर ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर त्यांच्यामधून एक प्रश्न आलेला आहे की जेव्हा देवाभाऊंना तू भेटशील तेव्हा देवाभाऊंना चटकन एक गाणं गायला सांग,
ते रेडिओ मिरचीवर जर गाणं गाणार आहेत तर कोणतं गाणं आहे? तुम्हाला गायचंय सुरामध्ये. ओव्हर टू यू. कसं गाणार आणि कोणतं? गा बिंदास. माझा सूर अतिशय खराब आहे, मी बिलकुल सुरीला नाही, मी बेसूर आहे, Okay. त्याच्यामुळे मी गाणं म्हणत नाही. ओके, दॅट इज आउट. दुसरा प्रश्न, पुन्हा 3 प्रश्न आहेत बॅक टू बॅक. Yes. भूषा, 3 प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की आम्ही सगळे जे नॉर्मल माणसं आहोत मुंबईमध्ये, विकेंड्सला आम्ही थोडे चिल आउट करायला मुंबईमध्ये कुठेही जातो. कुणी म्हणा मरीन ड्राईव्हला जात आहे, कुणी एखाद्या मॉलला जात आहे. जेव्हा अमृता ताई आणि तुम्ही असं चिल करायला मुंबईमध्ये निघत असाल किंवा निघता, तर कुठे जाणं पसंत करता? घरात एकमेकाला भेटणं हेच चिल करणं आहे आमच्याकडे. का प्रश्न विचार. कारण मुंबईमध्ये आम्हाला कोणीही बघितलं नसेल कुठेच, ओके. त्यामुळे ते त्यांचं लाईफ जगतात, मी माझं लाईफ जगतो, त्यामुळे घरी भेटतो हीच ईश्वराची खूप मोठी कृपा आहे. हाच आनंद आहे. पण जेव्हा भाऊ तुम्ही खूप छान कवी आहात. मागच्या जेव्हा आपली भेट झाली आणि शीघ्र कवी म्हणून जरी वेगळ्या लोकांची ओळख असली तरी तुमची त्या दिवशी मी बघितलं तुम्ही क्षणार्धात कविता केली. आज इथे सगळा माहोल आहे, सगळी लोक आहेत. मी जर समजा देवाभाऊंना म्हटलं की शीघ्र कवी म्हणून डोक्यामध्ये काय येतंय, तर काय त्या कवितेच्या 4 लाईन असतील? आरजे जितुराज, आरजे भूषण, आपकी आवाज़ करती है हमारा जीवन रोशन, अब इसको ख़त्म करते मुझे जाना है, इसलिए बंद करते अपना भाषण. ऑलरेडी गिवन अ सिग्नल की आपण भरपूर बोललेलो आहोत, पण तुम्ही रेडिओ मिर्चीच्या स्टुडिओमध्ये आहात आणि आम्ही सगळे आरजेस तुम्हाला फॉलो करतो क्योंकि मैं वापस आऊंगा. तर मी तुम्हाला आता असं रेडिओ मिर्चीच्या आरजे स्टाईलनी आहे काहीही की जे हे बोलायचं लक्षात घ्या. हां, ही आहे रेडिओ मिरची, तुम्ही आहेत आरजे, मी करतो खाली खुर्ची. मला आता जाऊ द्या. थँक्यू देवाभाऊ. तुमच्याबरोबर बसून आज हा मान आमच्या अख्ख्या टीमचा तुम्ही वाढवल्याबद्दल शत कोटी आभार आणि स्टुडिओमध्ये आल्याबद्दल जय हिंद आणि जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. खूप मनापासून आनंद वाटला, मजा आली. खूप मनापासून गप्पा मारल्या आणि वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. Yes. पुढेही महाराष्ट्राभर तुमचा हा आवाज लोकांना असाच ऐकायला आवडेल आणि नक्कीच आम्ही रेडिओ मिर्चीत तुम्हाला पुन्हा बोलवू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.